कृष्ण
सावळे परब्रह्म आवडिया जीवा मने मन राणेवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे बापर खोमा देवी वरू सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपंकमग्न जनता वृंदस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः तं भीमा तटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमना चरी चरणा संतातिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सावळे परब्रह्म आवडिया जीवा मने मनराणेवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांचा
विरहिणी या प्रकरणातील 3 चरणांचा असून या अभंगद्वारे ज्ञानोबरायांनी ज्ञानी महात्मा जीवन मुक्ती उत्तर काळामध्ये प्रेमलक्षणा भक्ती ज्याला प्राप्त आहे त्याची आवड व्यक्त केलेली आहे. विठ्ठल या ठिकाणी संपन्न होत असलेला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त परभणीकर मंडळी ज्ञानेश्वरी पारायण मंडळ यांच्या वतीनं तीर्थक्षेत्रांमध्ये वेळोवेळी पारायण सोहळे आयोजित केले जातात. याही ठिकाणी दुसरी तिसरी वेळ चौथी वेळ आहे. चौथ्या वेळेस या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या सानिध्यात ज्ञानेश्वरीचं पारायण चिंतन या ठिकाणी घडतं आहे. हे क्षेत्र अनादी असं प्राचीन क्षेत्र आहे. ज्ञानोबरायांनीच वर्णन केल्याप्रमाणे त्रिभुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. केवळ महाराष्ट्रात पवित्र, भारतामध्ये पवित्र, या भूमंडळावर पृथ्वीतलावर सर्वात अधिक पवित्र असं नाही. त्रिभुवनैक पवित्र, त्रिभुवनाच्या अंतर्गत एकमेव असं पवित्रतम आणि अनादी काळापासून पवित्र असलेलं हे क्षेत्र आहे. ज्ञानोबरायांच्या वास्तव्यानं आणि ज्ञानेश्वरीच्या रचनेनं त्यात अधिक पवित्रता निर्माण झाली, पवित्रतेत भर पडली यात संशय नाही आहे. पण ते अगोदरच पवित्र क्षेत्र आहे. ज्या अर्थी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी रचनेसाठी या स्थळाची निवड केली त्या अर्थी ते किती पवित्र असलं पाहिजे याचा अंदाज आपल्याला करता येतो. आपल्याला 1 तासभर ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं असेल, ज्ञानेश्वरी वाचायची असेल किंवा प्रवचन करायचं असेल तर आपण ज्या स्थळावर ते प्रवचन करायचे किंवा पारायण करायचे, तासभर चिंतन करायचे, ते स्थळ पवित्र असण्याची अपेक्षा ठेवतो. कुठेही बसून पारायण नाही करत, बस स्टँडवर बसून नाही, दुसरीकडे नाही बस करत नाही. काय करतो? मठ, मंदिर, गोशाळा, यज्ञशाळा, नदी तीर अशी काही पवित्र जी स्थानं मानलेली आहेत त्या स्थानाची काय करतो? अपेक्षा करतो. मग जर आपल्याला 1 तासभर ज्ञानेश्वरीचं चिंतन म्हणा, पठण म्हणा करण्यासाठी जर आपण पवित्र स्थळाची अपेक्षा करत असू तर ज्ञानोबरायांना समग्र ज्ञानेश्वरी जगाला सांगायची होती. त्यासाठी ती सांगण्यासाठी पवित्र स्थळाची अपेक्षा त्यांनी केलेली नसेल काय? आणि मग त्यांच्या दृष्टीनं सर्वात पवित्र असलेलं हे स्थळ आहे. नाहीतर ज्ञानोबराय पैठणवरून इथं आलेच होते की नाही? पैठण देखील दक्षिण काशी म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध असं काय आहे? क्षेत्र आहे. दक्षिणेतील काशी सगळे न्याय निवाडे धर्माचे तिथं केले जायचे. गोदावरीचा पवित्र तीरही आहे, प्राचीन नगरही आहे. पण त्या पैठणची निवड ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता केली नाही. किंवा इथूनही अनेक ठिकाणी ज्ञानोबराय गेले किंवा ज्या ठिकाणी संजीवन समाधीस्थ झाले त्या आळंदी क्षेत्राची देखील निवड ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता केली नाही. या क्षेत्राचीच केली याचाच अर्थ हे क्षेत्र अनादी काळापासून पवित्रतम असं आहे आणि ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा या पुण्यपावन क्षेत्रामध्ये आणि ज्ञानोबरायांनी ज्या ठिकाणी समक्ष निवृत्तीनाथादी संत पुरुषांच्या समक्ष ज्ञानेश्वरी सांगितली त्याच ठिकाणी आपल्याला त्या ज्ञानेश्वरीचं पठन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं काही त्या अक्षरांचं चिंतन करण्याचा आपल्याला सुयोग प्राप्त झाला. ही ज्ञानोबरायांचीच काय आहे? कृपा आहे. त्यांनी कृपा केल्याशिवाय काही होऊ शकत नाही आणि त्यांनी कृपा केल्यानंतर काही व्हायचं राहत नाही, सगळंच होतं. करील ते काय हे महाराज तरी पाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबरायांनी जर मनात आणलं तर रेड्याच्या मुखातून ते वेद बोलवू शकतात. मग आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी का वाचून घेणार नाही? विठ्ठल विठ्ठल. अशा या पुण्यपावन क्षेत्रामध्ये हा पार पडलेला ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा सोहळा ही सगळी भाग्यवान असलेली मंडळी आहेत. जुन्या जाणत्यांचा पूर्व पुण्याईनं तुम्हाला संबंध आला, संपर्कात त्यांच्या आले. ब्रह्मलीन गुरुवर्य वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर की ज्यांचं या महाराष्ट्र क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वेदांताच्या बाबतीमध्ये मोठं योगदान आहे.
कधीही वेदांताचा विषय वारकरी संप्रदायामध्ये निघेल त्यावेळेस गुरुजींचं नाव आदराने घ्यावंच लागेल. अगदी सामान्य ती सामान्य माणसाच्या गळी सुद्धा वेदांताचे महान सिद्धांत उतरवण्याची किमया गुरुजींनी केलेली आहे. नाहीतर सर्वसाधारणपणे वारकरी संप्रदायामध्ये समज असतो लोकांचा की आपण सामान्य लोक आहोत, आपण काय केलं पाहिजे, आपलं भजनच केलेलं बरं. आणि काही संतांची चरण देखील प्रमाण देत असतात आपलं अज्ञान लपवण्याकरिता. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. अरे ते थोरपण शब्दाचा अर्थ व्यावहारिक थोरपण, मोठेपण, सत्ता, संपत्ती, राज्यपद इत्यादी. हे लोक काय करतात ते म्हणतात नाही नाही आम्ही भजननिष्ठ माणसं आहोत. जर तुमचं ते वेदांत वगैरे आम्ही ऐकू तर आमच्या भजनात बाधा निर्माण होईल. ज्या भगवंताचं भजन आपण करतो आहोत, ज्याचं नाम आपण घेतो आहोत, त्याचं स्वरूप तरी कसं आहे, शास्त्रानं त्याचं वर्णन तरी कसं केलेलं आहे हे पाहिलं पाहिजे ना. म्हणजे मग भजन काय होईल, अधिक बळकट होईल. पण ही कोणती मंडळी सांगायची ज्यांना शास्त्राचा काही संबंध आलेला नाही आहे. त्यांना वाटायचं ही मंडळी जर जाऊन शिकतील तर उद्या आम्हालाच प्रश्न करतील, म्हणून ही अडाणीच असलेली बरी. विठ्ठला विठ्ठला. पण असा समज जो सर्वसाधारणपणे लोकात दिसून येतो अशा या संप्रदायामध्ये, कारण आपला हा संप्रदाय एकदम जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला संप्रदाय आहे. बहुतांशी आपल्यामध्ये खेड्यापाड्यातील शेतकरी वर्ग, कामगार वर्ग अशा वर्गातीलच लोक आपल्या संप्रदायामध्ये आहेत. आणि त्यांच्या गळी तत्वज्ञान उतरवण्याची किमया ब्रह्मलीन गुरुजींनी केलेली आहे. आम्ही असं ऐकलं, आता तुम्ही तर त्या परिसरातीलच मंडळी आहात, मोठ्या मोठ्या लोकांकडून आम्ही असं ऐकलं की तिथं अगदी शेतात काम करणाऱ्या ज्या बाया बापड्या असायच्या त्या सुद्धा एकमेकींमध्ये वेदांताचे सिद्धांत बोलत असत. दुसरी काही चर्चा नाही, दुसऱ्या काही चौकशा नाही. तर ते काम करता करता, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम या न्यायानं, हातानं तर काम करायचं आहे पण मुखानं बोलत असताना एकमेकीशी विचारसागरातील प्रक्रिया त्या बाया बोलायच्या. ही किमया कुणाची आहे? गुरुजींची आहे. म्हणून अशा या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलात आणि ज्ञानोबरायांच्या समक्ष या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण आणि उत्तम पद्धतीनं. आता आम्हाला खरं तर तुमच्यात येऊन बसावं असं नेहमी वाटायचं, पण आमची पळापळ आता काय तुम्हाला ठाऊक की आम्हाला ठाऊक. आता कीर्तन केलं की थोड्या वेळेनं 4 वाजता पाठ घ्यायचा आणि पुन्हा या देवळाली नावाच्या गावाला पुन्हा पळायचे. आता काय ती ज्ञानोबरायांची जी इच्छा असेल, आम्ही आपलं बसलो होतो जाऊन निवांत एकांत, फक्त शिकणं शिकवणं हा आमचा पिंड आहे. 4-6 पाठ म्हटलं सलग एका मागोमागे एक तरी आम्ही घेऊ शकतो. पण ही धावपळ उगीच आता ती बांधली आमच्या गळ्यात. ज्ञानोबरायांची इच्छा असेल असो, त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळवली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. हा जो अभंग आहे, या अभंगातून ज्ञानोबरायांनी जीवनमुक्त महात्म्याची आवड व्यक्त केलेली आहे. म्हणजे ब्रह्मलीन गुरुजींसारखे जे महात्मे आहेत की जे उच्च बोधाला पोहोचलेले आहेत, मी वासुदेव तत्वता या बोधावर ते आरूढ आहेत. देहात्मबोध त्यांचा केव्हाचाच निघून गेलेला आहे. आत्मस्वरूपाशी ते समरस झालेले आहेत. पण असं असून सुद्धा त्यांच्या चित्तात आवड शिल्लक आहे. आता शास्त्राचा अर्धवट विचार करणारे लोक म्हणतील, जो जीवनमुक्त झालेला आहे, देवाशी एकरूप होऊन गेलेला आहे, आता त्याच्या चित्तात आवड कशी काय शिल्लक राहू शकते? आणि त्याला प्रमाण देखील देतील. श्रुती, एक श्रुती आहे पंचदशीचं 7वं प्रकरण, त्या श्रुतीचं भाष्य करण्यातच सगळं खर्च करावं लागलेलं आहे. पहिलंच त्यांनी श्लोक म्हणून तिथं दिलेला आहे. आत्मानं चेद विजानीया अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजवरेत. त्या आत्म्याला, त्या परमात्म्याला तो मीच आहे अशा रीतीनं ज्यानं प्रत्यक्ष जाणलेला आहे, किमिच्छन् तो कशाची इच्छा करील, कस्य कामाय कशासाठी तो इच्छा करील असं शास्त्र सांगतं. पण गोष्ट खरी अशी आहे की जो जीवनमुक्त झालेला महात्मा आहे त्याच्याही चित्तात आवड शिल्लक आहे. भले ती संसारासंबंधी नाही आहे, निसंशय संसारासंबंधी आवडती नाही आहे, विषयासंबंधी नाही आहे, पण आवडच नाही आहे असं मात्र नाही. पण अनेक लोकांना अशी शंका येते की ज्यानं जीवनमुक्ती प्राप्त केलेली आहे, ज्याच्यासाठी आता जगत शिल्लक राहिलेलं नाही, जीवदशा शिल्लक राहिलेली नाही,
एवढंच नव्हे तर देवही शिल्लक राहिलेला नाही, तोच देवरूप होऊन गेलेला आहे. मग ज्याच्या दृष्टीनं आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही, त्याच्याकडून भक्ती कशी काय होऊ शकेल? कारण आता भक्ती ज्याची करायची तो देवच हा होऊन गेलेला आहे. मग भक्ती कोणाची करायची? भक्तीत द्वैत असणं अपेक्षित आहे, भक्तीत भक्त असणं अपेक्षित आहे, भगवंत असणं काय आहे? अपेक्षित आहे. तुकोबाराय म्हणतात की नाही, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, का मी भक्त तू देव ऐसे. ते त्यांनीच म्हटलेलं बरं. आपण जर देवासमोर जाऊ आणि म्हणू नको ब्रह्मज्ञान, तो म्हणेल कधी दिलंय तुला मी? ब्रह्मज्ञान नावाची गोष्ट तरी ठाऊक आहे का तुला? आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देव काय म्हणेल? मी देव आहेच, तू भक्त हो अगोदर. हे कोणाच्या मुखात शोभतं? जो देवाशी अनुभवानं एकरूप झालेला आहे आणि त्याला आता भक्तीची इच्छा असल्यामुळं त्याला वेगळं होऊन भक्ती करावी वाटते, पण वेगळं होता येत नाही आहे. काही केल्या वेगळा नोहे गे माय, अशा स्थितीला तो पोहोचलेला आहे. तो देवाला विनंती करतो, देवा मी तर तुझ्याशी एकरूप झालेलो आहे, पण एकरूपतेमध्ये भक्ती होणं शक्य नाही, अद्वैतात भक्ती होणं शक्य नाही आहे. म्हणून तूच असं काहीतरी कर की तू तुझा देव हो आणि मला काय कर? भक्त कर. हे कोण म्हणू शकतो? जो त्या स्थितीला पोहोचलेला आहे, देवाशी एकरूप होऊन गेलेला. आता आपण अज्ञानी माणसं, आपल्याला ज्ञान प्राप्तीकरिता भक्ती करणं काय आहे? आवश्यकच आहे. आपण भक्ती करत 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 जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ज्यावेळेस जन्मोजन्मी आपण भक्ती करू त्यावेळेस तो भगवंत त्याच्याशी आपल्याला काय करील? एकरूप करून घेईल. पण जे ज्ञानानं बोधानं एकरूप झालेले आहेत त्यांच्याही चित्तामध्ये देवाच्या भक्तीविषयी काय आहे? आवड शिल्लक आहे. पण काही पंडितांना अशी शंका येते की अद्वैतात प्रतिष्ठित झाल्यानंतर त्या ज्ञानाकडून भक्ती कशी काय होऊ शकते? अशी शंका येते. कोणाला? ज्यानं समग्र वेदांताचा अध्ययन केलेला असेल पण अजून ज्ञानोबारायांचं दर्शन केलेलं नसेल. माझं बोलणं लक्षात येतंय? ज्यानं संस्कृत भाषेतील वेदांताचे समग्र ग्रंथ अभ्यासले आहेत पण अजून ज्ञानोबारायांची त्याची भेट झालेली नाही, ज्ञानेश्वरी अमृतानुभवाची त्यानं गाठ घेतलेली नाही, अशा पंडिताला म्हणजे पोंगा पंडिताला शंका येऊ शकते. काय शंका येऊ शकते? की तो देवाशी एकरूप झाला, मग त्याच्यासाठी आता द्वैतच शिल्लक नसेल तर भक्ती कशी काय घडेल? ज्ञानोत्तर भक्ती होऊच शकत नाही, अशी शंका येते. कोणाला? पोंगा पंडितांना. असे बरेचसे पोंगा पंडित ज्ञानोबारायांकडे आले. शिकलेली मंडळी, सगळं वेदांत ज्यांच्या जिभेवर आहे, तोंड भरो का विचारा, सगळं विचार तोंडात काय झालेला आहे? भरलेला आहे जिभेवर. जिभे सकळ शास्त्रांचा सराव, जिभेला सगळ्या शास्त्रांचा सराव ज्यांना आहे. आणि ते ज्ञानोबारायांना येऊन भेटले आणि ज्ञानोबारायांना म्हटले की ज्ञानोत्तर भक्ती होऊच शकत नाही. ज्ञानोबारायांनी त्यांना काही सरळ असं उत्तर दिलं नाही. ज्ञानोबाराय म्हटले ठीक आहे, तुमचं काय म्हणणं? ज्ञान झाल्यानंतर भक्ती होऊ शकत नाही, ठीक आहे. ज्ञानोबाराय त्यांना घेऊन गेले. कुठं घेऊन गेले? वेरूळला घेऊन गेले. कुठं घेऊन गेले? अजिंठ्याला घेऊन गेले. काय आहे वेरूळ अजिंठ्याला? लेण्या आहेत. त्या लेण्या दाखवल्या. ज्ञानोबाराय म्हटले हे पहा, हे काय दिसतंय? महादेवाकडे बोट दाखवून ज्ञानोबारायांनी त्या पोंगा पंडितांना विचारलं काय? ते म्हटले देव आहे. म्हटले देव, हे काय दिसतं? देऊळ. आणि म्हटले हे नंदी महाराज किंवा ही कोरलेली जी भक्त मंडळी आहे, हे काय दिसतो? देवाचा परिवार. मग देव, देऊळ आणि परिवार हे जे कोरलेलं दिसतंय, किती दगडात कोरलं म्हणे? हे त्यांनाच विचारलं त्या पंडितांना. ते म्हटले काय विचारता, एकाच दगडात कोरून हे सगळं केलेलं आहे. ही जगप्रसिद्ध लेणी आहे. म्हटले एकच मोठा डोंगरा एवढा दगड आणि त्या एकाच दगडाला कोरून त्याचाच देव, त्याचाच देऊळ आणि त्याचाच भक्त परिवार केलेला आहे. मग ज्ञानोबाराय म्हणतात अमृतानुभवामध्ये उभी आहे, देव देऊळ परिवारू कोरुनी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. ज्ञानोबारायांनी त्यांना उलट प्रश्न विचारला. त्यांचा काय प्रश्न होता? जो बोधानं ज्ञानानं देवाशी एकरूप झालेला आहे त्याच्याकडून भक्ती घडू शकत नाही. ज्ञानोबाराय म्हटले का घडू शकत नाही? जर एकाच दगडात देव होऊ शकतो, त्याच दगडाचं देऊळ होऊ शकतं आणि त्याच दगडाचा परिवार होऊ शकतो, तर जो बोधानं देवाशी एकरूप झालेला आहे तो आता
भक्ती करता कल्पित द्वैताचा स्वीकार करून भक्ती का करू शकत नाही? विठ्ठला देव देऊळ परिवारू कोरुणी किजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा म्हणजे होऊ शकतो. म्हणून मधुसूदन सरस्वती जे वेदांतातील महान व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व आहे, अद्वैत सिद्धी नावाचा त्यांचा सुप्रसिद्ध असा ग्रंथ आहे. अद्वैताच्या विरोधी मताचं त्यांनी समस्त मताचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे आणि अद्वैताची सिद्धी केलेली आहे. ते सुद्धा म्हणतात, काय म्हणतात ते? म्हणतात भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. विठ्ठल तुकोबरांचं एक अभंगाचं सिद्धांताचं चरण मला आपल्याला सांगायचंय. तुकोबरांचं एक अभंग आहे, मूळ स्वभाव जाईना, प्रसिद्ध अभंग आहे. अनेक उदाहरणं त्यांनी त्यामध्ये दिलेली आहेत. त्याचा सिद्धांत मला सांगायचा आहे आजच्या अभंगाला अनुकूल असा. तुकोबराय म्हणतात, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. तुकोबराय म्हणतात, तुमच्यासारखाच मी अगोदर सामान्य होतो, परंतु पूर्व पुण्याईनं पुण्य फळले होता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो, कैसा संत चरण पावलो. पूर्व पुण्य म्हणा किंवा देवानं कृपा केली म्हणा, काहीही म्हणा, बहुअवघड असे संत भेटी परिजन करुणा केली. देवानं कृपा केली म्हणून संत भेटले म्हणा, किंवा माझंच पूर्व पुण्य फळाला आलं म्हणून संत भेटले म्हणा, कसं होईना संत भेटले आणि त्यांच्या संगतीत मी राहू लागलो. आधी होता संत संग आणि त्या सत्संगतीचा परिणाम काय झाला? तुका झाला पांडुरंग. तुकोबराय आता तुकोबराय राहिले नाही, तुकोबराय काय झाले? पांडुरंग झाले. म्हणजे ज्या पांडुरंगाची भक्ती करायची त्या पांडुरंगाशीच एकरूप होऊन गेले. आता तुकोबराय वेगळे उरले नाहीत. मग आता जर पांडुरंग रूपच होऊन गेलेले असतील तर भजन कोणाचं करायचंय? आता ज्याचं भजन करायचं तेच हे होऊन गेले. तुका झाला पांडुरंग, तरी ते म्हणतात तरी सुद्धा मी पांडुरंग रूप होऊन गेलो तरी सुद्धा त्याचे भजन राहीना. स्वतःच सांगतात की त्या तुकाचं भजनच राहीना म्हटले. अखंड भजन चालूच आहे. काय कारण? मूळ स्वभाव जाईना. कारण भजन करणं हा माझा जन्मोजन्मी स्वभाव होऊन गेलेला असल्यामुळं आता भजन करण्याची आवश्यकता राहिलेली नसताना सुद्धा, ज्याचं भजन करायचं त्या पांडुरंगाशी एक रूप होऊन गेलेलो असताना सुद्धा माझ्याकडून भजन घडतं, कारण मूळ स्वभाव जाईना. याचा अर्थ ज्ञानानंतर सुद्धा भक्ती होऊ शकते. ज्ञान गिळोनी गावा गोविंदो गा. ज्ञान प्राप्त करावं, त्या देवाशी ऐक्याचा अनुभव मिळवावा आणि नंतर मग त्याचं काय करावं? भजन करावं. असाच क्रम, असंच आपल्याला वारकरी सांप्रदायिक सर्व संतांच्या जीवनामध्ये दिसून येतं. ज्यांचा आपण नामोल्लेख केला किंवा सगळ्यांनी प्रेरणा ज्यांच्याकडून घेतली त्या ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी यांचं जीवन कसं आहे? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. एवढे वेद वेदांताचे पाठ ते रात्रंदिवस शिकवायचे, पण ते सुद्धा एकांतात असताना देवाचं भजन करायचे. पण जीवनमुक्ती अवस्था प्राप्त झालेला महात्मा सुद्धा भलेही त्याच्या मनामध्ये सांसारिक विषयांची आवड नसेल, नाहीच आहे, म्हणून तो जीवनमुक्तीला प्राप्त झालेला आहे, पण त्याच्या चित्तात आवडच नाही अशी मात्र गोष्ट नाही. त्याच्याही चित्तामध्ये आवड आहे. देवाच्या भक्तीची काय आहे? आवड आहे. देवाच्या सगुण स्वरूपाविषयी काय आहे? आवड आहे. हे पहा, आता आपल्याला दोन भाग करावे लागतील. जगातील सगळी लोक, त्यामध्ये संसार आवडणारे लोक आणि देव आवडणारे लोक. आता संसार आवडणारे जास्त असतील, 99% सुद्धा जास्त असतील. 100त एखादा सुद्धा देव आवडणारा असेल की नाही सांगता येत नाही. मनुष्यानाम सहस्रेषु, भगवंत हजारात एखादा म्हणतात. कश्चित येतं ती सिद्ध आहे. त्यावर ज्ञानोबा आहे तर कोटी करता कोटीच लिहितात. तरी आस्थेची या महापुरी गताती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिलं तरी बी पाहिला नाही. आणि त्या
अवधूत गीतेमध्ये तर भगवान दत्तात्रयांनी सांगितलं, अद्वैताची शुद्ध वासना या जगामध्ये किती लोकांना निर्माण होते? द्वित्री नाम उपजायते, दोघा तिघांना विठ्ठला. देव आवडणारे थोडे लोक आहेत, संसार आवडणारे जे लोक आहेत ते खूप आहेत, त्यांचा विचार आपल्याला करायचा नाही. जे देव आवडणारे लोक आहेत, त्या देव आवडणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला आजच्या अभंगासाठी 2 प्रकार करावे लागतील. देवाचं केवळ सगुण रूपच आवडणारे आणि देवाचं केवळ निर्गुण स्वरूप जे आहे तेच आवडणारे. गीतेचा खरा अर्थ जर वाचायचा असेल तर फक्त ज्ञानेश्वरी वाचा, दुसरं काही वाचू नका. लक्षात आलं का? मग तुम्ही म्हणाल आम्हाला त्यांनी ज्या दिलेल्या गीता आहेत त्या तर उत्कृष्ट आहेत, बाइंडिंग चांगली आहे, छपाई चांगली आहे, टाईप चांगला आहे, चित्र सुद्धा उत्तम आहेत, मग काय करावं? फेकून द्यावं का? नाही नाही, काय करावं? जशीच्या तशी ठेवा. म्हणजे सगुण आवडतंय पण निर्गुणाचं काय आहे त्यांना? वावड. आजच्या अभंगाच्या भाषेत बोलायचं ठरलं तर काही आवडीची चाली भिन्न भिन्न आवडीची चाली भिन्न भिन्न दोन्ही उभयता आपणची व्याली आवडी ते चाली भिन्न भिन्न. भिन्न भिन्न काय आहेत या जगामध्ये? आवडी आहेत. हे आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य मला सांगायचंय. काही लोक केवळ सगुणालाच मानतात, निर्गुण शब्दाचं त्यांना काय आहे? वाव. काही लोक केवळ निर्गुणाचीच उपासना करतात पण सगुणाला ते न्यून लेखतात. नाथ महाराज भागवतात म्हणतात, निर्गुणा होणी सगुण न्यून, निर्गुणापेक्षा सगुणाला न्यून म्हणणारे महामूर्ख आहेत म्हटले. आपल्या संप्रदायानं एकत्व केलं. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. आपल्या संप्रदायामध्ये सगुण निर्गुणाचं काय आहे? ऐक्य आहे. आजच्या अभंगाच्या भाषेत बोलायचं ठरलं तर ज्ञानोबारायांचा अवतार होण्याच्या पूर्व काळची परिस्थिती, सावळ म्हणजे सगुण, सगुणाच्या ठिकाणी होतं, काहींना सगुणच आवडत होत. परब्रह्म म्हणजे निर्गुण, ते निर्गुणाच्या ठिकाणी होतं, काहींना ते निर्गुणच आवडत होतं. पण ज्ञानोबारायांनी ऐक्य केलं आणि ज्ञानोबाराय आपली आवड म्हणजे ज्ञानीपुरुषाची आवड सांगतात सखींच्या संवादाच्या माध्यमातून अभंगाच्या पहिल्याच्या. सावळे परब्रह्मा आवडला सावळे परब्रह्मा आवडला जीवा सावळे परब्रह्मा आवडला जीवा सावळे परब्रह्मा आवडला जीवा सावळे परब्रह्मा आवडला जीवा Sabe
सावळे परब्रह्म आवडिया जीवा मने मन राणीवा. घर केले ज्ञानोबरायांनी त्या ज्ञानी पुरुषाची जी आवड आहे, जीवन मुक्ती उत्तर काळात त्याला प्रेमलक्षणा भक्ती प्राप्त आहे अशा महात्म्याची जी आवड आहे ती दोन सखीच्या संवादातून काय केलेली आहे, प्रकट केलेली आहे. सावळे परब्रह्म आवडिया जीवा. सावळ आणि परब्रह्म याला एक केलं. सावळ्या शब्दात सावळा म्हणजे वर्ण आहे. वर्ण हा कोण्यातरी आकाराला असतो, आकार म्हणजे सगुण. आणि परब्रह्म शब्द हा निर्गुण वाचक आहे. ज्ञानोबराय म्हणतात मला परब्रह्मच आवडतं, पण कोणतं परब्रह्म? सावळे परब्रह्म. त्या परब्रह्मानं घेतलेलं सावळ सगुण सुंदर जे मनोहर असलेलं रूप आहे ते मला आवडतं. या सावळे परब्रह्म शब्दानं काय सूचित केलं? भगवान श्रीकृष्णाचं सुंदर मनोहर असलेलं रूप. सावळे परब्रह्म आवडिया जीवा. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी सावळ आणि परब्रह्म याचं एकत्र उच्चारण ज्ञानोबरायांनी केलेलं आपल्याला आवडतं. ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मा रामे संजय म्हणे. ऐसे सावळेनी परब्रह्मे. सावळा शब्द ज्ञानोबरायांच्या अतिशय आवडीचा आहे. मग तो सावळा सकंकणू बाहू पसरुणी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो सावळा. सावळे सुंदर रूप मनोहर. सावळा शब्द अनेक संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला सावळ्या रूपाचं वर्णन केलेलं आढळून येतं. सावळे परब्रह्म आवडिया जीवा. मला त्या परब्रह्मानं घेतलेलं सावळ सुंदर जे रूप आहे ते आवडतं. सावळे परब्रह्म आवडिया जीवा. आणि त्याच्या व्यतिरिक्त अनुमात्रा मला काही आवडत नाही. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचून केशवा अनुनावडी. सावळे परब्रह्म आवडिया जीवा. या जीवा म्हणजे त्यांचं सांगतात बरं. या जीवा असं नाही. यांना काय आवडेल काय भरोसाच नाही. आणि त्यांच्या आवडीचा विचार करायला संत मोकळेही नाहीत. बरं त्यांच्या आवडीचा विचार करून काही लाभही नाही. विठ्ठला या जीवांना आवडून आवडून काय आवडेल? संसार आवडेल, विषय आवडेल, द्रव्य आवडेल. द्रव्य जीवा होणे आवडे या जना. या जनांना लोकांना काय आवडतं म्हटले? द्रव्य. किती आवडतं? तुकोबराय म्हणतात जीवा होणे. जीवापेक्षा जास्त. संत म्हणतात आम्हाला देखील देव आवडतो. बहु आवडसी जीवा. कारण त्या देवाला त्यांनी काय मानलेलं आहे? सर्व भावे लोभ्या आवडे हे धन नारायण. ऐशापरी लोभी पुरुषाला धन जेवढा आवडतो तेवढा आम्हाला कोण आवडतो? देव आवडतो. सावळे परब्रह्म आवडी या जीवा. हे पाहता सावळ आणि परब्रह्म त्या परब्रह्मानंच घेतलेलं सावळ सुंदर रूप. एक ही इथे देखील एक सखी दुसऱ्या सखीला सांगते आहे. साहित्यामध्ये देखील असाच एक श्लोक येतो. एक सखी दुसऱ्या सखीला सांगते आहे शृणू सखी कौतुकमेकम. हे सखी एक कौतुक मी पाहिलं ते जरा ऐक. कुठं पाहिलं? नंदनिकेतांगणे मया दृष्टम. नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये मी एक कौतुक पाहिलं, जरा ऐक म्हटले. काय कौतुक पाहिलं? परब्रह्म निष्काम परब्रह्म निष्काम गौरिया घरी तो गौरिया घरी वाचावारे अनु कृष्ण नवनीत चोरी वाचावारे कृष्ण नवनीत
गौरिया घरी वाक्यवारे कृष्ण नवने करतो रे वाक्यवारे कृष्ण नवने करतो रे कृष्ण नवने करतो रे परब्रह्म निष्काम गवळ्या घरी गवळ्यांच्या घरी गवळ्यांच्या मुलांच्या रूपानं जरी दिसत असला तरी तो गवळ्यांचं सामान्य मूल नाही आहे. कृष्णच तू भगवान स्वयं तो प्रत्यक्ष कोण आहे? परब्रह्म. असं केलं सांगते की नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये मी एक कौतुक नवल पाहिलं ते जरा ऐक. म्हटले काय पाहिलं? गोधुली धूसरांगो नृत्य ते वेदांत सिद्धांत. वेदांताचा जो महान सिद्धांत आहे तो मी त्या नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये गोधुलीमध्ये म्हणजे धुळीत नाचताना पाहिला. असं त्या परब्रह्माचं जे सगुण सावळ रूप आहे ते मला आवडतं. सावळे परब्रह्म आवडी जीवा. मग ज्ञानोबरायांना त्या सखीला त्या ज्ञानीपुरुषाला कोणी त्या ज्यांना सांगतायत त्यांना विचारलं असेल. मग त्या परब्रह्माचं सगुण सावळ सुंदर मनोहर रूप आपल्याला आवडतं. मग त्याच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता तुम्ही काही केलं की नाही? ते म्हटलं केलं. मने मन राणीवा घर घर केली. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये काय केलं? घर केलं. सामान्य घर केलं नाही, राज मंदिर तयार केलं. कशासाठी? त्या सावळ्या परब्रह्माच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता. घर आवश्यक आहे की नाही हो? अहो सामान्य तुच्छ विषय उपभोगण्याकरिता सुद्धा गृहाधिकांची जर अपेक्षा असेल तर मग भगवंताच्या भक्तीचा परम उत्कट असा आनंद उपभोगण्याकरिता घर नको का? नाथ महाराज म्हणतात की नाही, गृहस्थी लोकांना गृह पाहिजे आवश्यक. पुढचं जाऊ द्या, पण गृह आवश्यक पाहिजे. घर लागतंय गृहस्थी लोकांना. गृहस्थ्यांनाच काय सगळ्यांनाच लागतंय. साधूंना लागत नाही का? ब्रह्मचार्यांना संन्याशांना लागत नाही का? घर लागतं. फक्त त्यांच्या त्या घरांना घर नाही म्हणत, मठ म्हणतात, एवढाच फरक आहे. आश्रम म्हणतात, माऊली म्हणतात, कुटी म्हणतात. ते आपण ऐकतो बाबाजी की कुटिया. आपल्याला वाटतं काहीतरी झाड पाल्याची कुटिया असेल. त्या उत्तरेमध्ये किंवा नर्मदेच्या काठाला लिहिलं असतं बाबाजी की कुटिया. आपण जाऊन पाहतो तर तुमची बंगल्यांना लाजवील एवढ्या कुटिया असतात. असो, घर लागतं सगळ्यांना, माणसांनाच काय पशुपक्ष्यांना सुद्धा गृहाधिकांची काय आहे? अपेक्षा आहे. घर लागतं. घर बांधतात लोक. ही मुलं बाळ मोठी लग्नाला आली, लग्नाच्या वयाची, की त्या गृहस्थी लोकांची तयारी असते. आता काय केलं पाहिजे? घरदार बांधले पाहिजेत. बांधतात मग माणसं. कोणासाठी? त्यांच्यासाठी. मग ते लग्न वगैरे झाले की ते जातात त्या घरात. म्हातारी माणसं बाहेरच. असं घर आवश्यक आहे. शहराधिकात तर ज्याला घर बांधणं शक्य नाही आहे किंवा बांधायचं नाही आहे तो देखील राहण्यासाठी काय करतो? घर घेतो, भाड्याने घेतो. अनेक लोक घर भाड्याने घेतात आणि ती भाड्याने घेतलेलं घर खालीच करत नाहीत. मग तो जो मूळ मालक आहे त्याला मोठा आटापिटा करावा लागतो, कोर्टापर्यंत जावं लागतं, काही सेटलमेंट करावी लागते, देवाणघेवाण, आणि मग मिटवा मिटवी करून त्यांना घराच्या काय करावं लागतं? बाहेर काढावं लागतं. अंतःकरण हे देखील काय आहे? घरच आहे. पण त्या घरावर कब्जा केलेला आहे कोणी? काम क्रोधादी विकारांनी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हे केले घर रीते. घर रीते म्हणजे अंतःकरण रीत केलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे घातिले बाहेरी, घातिले बाहेरी, काम क्रोधावाहे, घातिले बाहेरी, घातिले बाहेरी, घातिले बाहेरी,
चालले बाहेरी काम क्रोध बैसला अंतरी. पांडुरंग सेना महाराज सांगतात या घरात ज्या काम क्रोधाधिकाऱ्यांनी काय केला होता, कब्जा केला होता, भाडे करू पण ते मालकच समजू लागले होते. त्यांना काय करावं लागलं, बाहेर काढावं लागलं. काम क्रोध बंदी काम क्रोध बंदी खाने काम क्रोध बंदी खाने तुका मन दिले दोन्ही तुका मन दिले दोन्ही इंद्रियाचे धनी इंद्रियाचे धनी झालो गोसावे आम्ही झालो गोसावे आम्ही झालो गोसावे संत सांगतात आम्ही या कामक्रोधी वैऱ्यांना काय केलं, बाहेर केलं. असो, चित्त निर्मळ करायचंय. चित्त हे घर आहे, अंतकरण हे काय आहे, घर आहेच आहे. ज्ञानोबा म्हणतात की नाही, तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजेल्या ते उपासी वैराग्य का. पण कसं मानस, कसं अंतकरण, कसं घर, चोखट शुद्ध. दानोबराय म्हणतात त्या सावळ्या परब्रह्माच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता आम्ही आमच्या अंतकरणाचंच काय केलं, राज मंदिर तयार केलं. हे पहा, मी बोलून गेलो, क्षुद्र विषय उपभोगार्थ सुद्धा गृहादिकांची आणि एकांताची काय असते, अपेक्षा असते. तरी इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी विठ्ठला. सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले. कुणीतरी त्या सखीला म्हणजे त्या ज्ञानी महात्म्याला असं विचारलं असेल, अहो तुम्ही त्या बोधानं त्या परमात्मा स्वरूपाशी एक रूपतेला प्राप्त झालेला आहात ना. सखी सांगते आहे किंवा हा ज्ञानी पुरुष ज्यांना सांगतोय की सावळ परब्रह्म म्हणजे परब्रह्माचं सावळ सगुण रूप मला आवडतं आणि त्याच्या भक्तीचा आनंद उपभोगार्थ मी अंतकरणातच काय केलं, राजमंदिर केलं. असं ज्यांना सांगण्यात येतं ते त्या ज्ञानी पुरुषाला कदाचित असं विचारत असतील की तुम्ही ज्ञानी आहात, बोधानं देवाशी एकरूपतेला प्राप्त झालेले आहात, तर मग आता काय करावं तुम्ही, उत्तमा सहजा अवस्था त्या अवस्थेत निश्चित पडून राहा ना. पडून राहीन तये ठाई. उगीच सामान्यांसारखं जे अज्ञानी लोक आहेत त्यांनी भक्तीची खटपट केली तर ती शोभू शकते व अजून त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं नाही, अज्ञान दूर झालेलं नाही, त्याकरिता भक्ती करणं काय आहे, आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अंतकरणात देवाच्या सगुण रूपाची आवड बाळगली काय, त्याचं नाम चिंतन केलं काय, तीर्थयात्रादी केल्या काय, ते त्यांना शोभू शकतं. तुम्ही बोधाला पोहोचलेले महात्म्य असताना सुद्धा हे सावळं परब्रह्म मला आवडतंय आणि त्याच्या भक्तीच्या आनंद उपभोगार्थ मी घर केलेलं आहे असं जे म्हणतात ते तुम्हाला शोभतं का, असं कोणीतरी काय केलं असेल, प्रश्न केला असेल. त्यावेळेस ते उत्तर देतात. पण त्याच्या अगोदर आपल्याला तुकोबारायांचे किंवा एकंदरच सर्व संतांचे विचार भावाचे जे काही अभंग आहेत त्या अभंगाचा थोडा भाव लक्षात यावा लागेल. तुकोबारायांचे असे अगदी स्पष्ट शब्दात मांडलेले काही अभंग आहेत. एखादी स्त्री आपल्या स्वपुरुषाला सोडून परपुरुषाकडे ज्यावेळेस आकर्षित होते त्यावेळेस कोणीतरी सज्जन स्त्री त्या स्त्रीला समजावून सांगत असते की हे तुझं वागणं उचित नाही, हे आपल्या कुळाला दोष लावणार आहे, याने पाप होईल. हे ज्यावेळेस ती स्त्री, सज्जन स्त्री त्या कुलटा स्त्रीला समजावून सांगत असते त्यावेळेस त्या स्त्रीचे उद्गार असतात की तू मला जे समजावून सांगते ते मला सर्व कळतं पण माझा काय आहे, नाईलाज आहे. असे अभंग आहेत देवाच्या भक्तीच्या संबंधामध्ये. तो भाव फक्त लक्षात घ्या. अगदी तशाच रीतीचं उत्तर
हा ज्ञानी पुरुष देतो. ज्यावेळेस त्याला प्रश्न केला जातो की तुम्ही तर ज्ञानी आहात ना, पुन्हा मग ह्या अज्ञानी लोकांसारखं हे मला आवडतंय आणि माझं त्याच्यावर प्रेम जडलंय आणि ते सगुण रूप मला आकर्षित करतंय, असं अज्ञानासारखे उद्गार का काढता? त्यावेळेस तो ज्ञानी पुरुष सांगत असतो, तुम्ही बोलता हे सगळं मला कळतं, पण माझा इलाज चालत नाही. ते ते संसार आणि देवाच्या भक्ती त्याच्यात केलेली तुलना आहे. आदिल्या व्रतारे कामनो हे पुरा मनोनी बेचारा टेकली प्रवृत्त झालेले आहे. मी सांगत होतो भाव असा लक्षात आणायचा की ती स्त्री सांगते मला हे तू जे सांगते ते सगळं कळतं, पण आपल्याकडे म्हण आहे की नाही, कळतं पण वळत नाही. अगदी त्याच पद्धतीनं हा ज्ञानी पुरुष उत्तर देतो की तुम्ही जे म्हणतात ते सगळं मला कळतं, पण या परब्रह्मानं घेतलेलं हे सगुण सावळं मनोहर सुंदर रूपच एवढं आकर्षक आहे की त्यामध्ये माझा इलाज नाही. काय करू? दुसरं बोला. काय करू सावळे गोविंदा, काय करू सावळे गोविंदा, काय करू सावळे गोविंदा, काय करू सावळे गोविंदा. करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. काय करू म्हणजे माझा इलाज नाही. तू बोलतेस हे सगळं मला कळतंय, पण त्यात माझा इलाज चालत नाही. सावळे गोवित, हे सावळ जे आहे ना हे मला काय करतं, गोवतय. गोवित गोवून टाकतंय, गुरफटवून टाकतंय, त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतंय. त्यानं हे सगुण सावळ सुंदर रूपच एवढं मनोहर धारण केलेलं आहे की माझा इलाज चालत नाही.
कृष्ण रूपाबद्दल हे जे वर्णन आहे, कृष्ण शब्दाची व्युत्पत्ती सांगतानाच सांगितलं, कर्षयती ती कृष्ण, जो समस्त प्राण्यांच्या चित्तवृत्तींना आपल्याकडे काय करतो, खेचून घेतो, ओढून घेतो, आकर्षित करून घेतो, त्याला काय म्हटलेलं आहे, कृष्ण म्हटलेलं आहे. अहो सामान्यांना त्याचं ते सगुण सावळ सुंदर रूप भुरळ पाडील यात नवल नाही. जे महाविद्वान आहे, ज्यांचं मग अशी नाव मी घेतलं, मधुसूदन सरस्वती, त्यांचा अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ आहे, तो शिकण्याच्या अगोदर 10-12 वर्ष दुसरं सगळं शिकावं लागतं. व्याकरण, न्याय, मीमांसा, वेदांताचे लघु प्रस्थान सुद्धा अगोदर शिकावं लागतं, मग ते त्यांच्या दारात आपल्याला उभं करतात. एवढा शिकलेला जो असतो त्याला ते म्हणतात, ये बाळा बैस आता. एवढे महापंडित त्यांनी त्या मंगलाचरणामध्येच लिहिलेलं आहे, मोठ्या अभिमानानं गोष्ट म्हटलेली आहे. ज्यांना कोणाला अद्वैत वेदांताचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल, त्यांना आमचे चरण धरल्याशिवाय पर्याय. एवढे महापंडित आहेत मधुसूदन सरस्वती. पण त्यांना ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा सगुण साक्षात्कार झाला, त्यावेळेस त्यांचे उद्गार आहेत, वंशी विभूषित करान नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखाधरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने. एवढा मोठा महापंडित, पण तो म्हणतो कृष्णाशिवाय दुसरं कोणतं श्रेष्ठ तत्व या जगात आहे हे मी जाणतच नाही. इकडं माझं चित्त जे आकर्षित होतंय त्यात माझा इलाज चालत नाही, कारण ते मला गोवतय, ते मला ओढतय, खेचतय, आपल्याकडे ओढून घेतय, गोवून टाकतय. काय करू सई सावळे गोविंद आपे आप लपत मन तेथे. माझं मन त्याच्या त्या स्वरूप सावळ्या सगुण सुंदर रूपाच्या ठिकाणी आपोआप काय होतंय, ओढल्या जातंय. आपे आप लपत मन तेथे. आपलं मन सुद्धा आपे आप लपत मन तेथे, पण कुठं, संसारात. तिथं आपण म्हणायचं काय करू सई संसार गोवित आपे आप लपत मन तेथे. आपलं मन, आपण आहोत तीर्थात, जातो तीर्थ स्नानाला, तीर्थ दर्शनाला, शरीरानं तिथं असतो, पण आपे आप लपत मन तेथे. आपलं मन लावावं लागतंय देवाकडे. त्या साधकाचं तर मन तो लावण्याचा प्रयत्न करतो तरी लागत नाही, म्हणून त्याला देवाला म्हणावं लागतं, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी, असं म्हणावं लागतं. असं म्हणणारा सुद्धा श्रेष्ठच म्हणायचं. देवाला प्रार्थना करतो, माझे चित्त तुझे पायी रायसे करुणी भव हा तारी. सामान्यांचं सोडून द्या, तो साधक सुद्धा देवाची भक्ती अहोरात्र करणारा, त्याला सुद्धा त्याचं मन त्या देवामध्ये लावावं लागतं. आणि इथं मात्र आपे आप लपत मन तेथे. माझं मन आपोआप त्या सावळ्या सुंदर रूपाकडे काय होतं, धाव घेत आहे आणि त्याच्यामध्ये लपत आहे. काय करू सई सावळी गोवित आपे आप लपत मन तेथे. ज्ञानोबा म्हणतात, सावळ्या प्रभेचा जो श्री विठ्ठल आहे त्याच्या स्वरूपाला माझं मन क्षेम म्हणजे आलिंगन देऊ पाहत आहे. शेवटचं चरण. बाप रखुमतीवरू सावळे प्रतिमा, बाप रखुमतीवरू सावळे प्रतिमा, बाप रखुमतीवरू सावळे प्रतिमा, बाप रखुमतीवरू सावळे प्रतिमा, बाप रखुमाने विवारो सावली 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 प्रतिमा. मनी मने क्षमा एक था, मनी मने क्षमा एक झाले, मनी मनी क्षमा एक झाले. काय करू सावळ काय करू सावळ गोविंद मनी मान क्षमा
बाप रखुमा देवरु सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले. या ज्ञानोबरायांच्या विरहिणी या प्रकरणातील 3 चरणाच्या अभंगाचा काहीसा विचार या निमित्तानं आपण केला. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची परिसमाप्ती होते, सांगता होते. सप्ताह पूर्णतेस गेल्याचं ते एक निदर्शक चिन्ह आहे. सप्ताह शब्दाचा अर्थ आहे सप्त अह म्हणजे 7 दिवस. काल्याचं कीर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा धार्मिक कार्यक्रम पूर्णतेला गेला असं मानण्यात येत नाही. काल्याचं कीर्तन हे पूर्णतेचं काय आहे, निदर्शक चिन्ह आहे आणि हा प्रतिकात्मक काल आहे. यावरून मनुष्य बुद्धीवर हे वारंवार बिंबवायचे की ज्याप्रमाणे सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होऊ शकत नाही, काल्याच्या कीर्तनानंच सप्ताह पूर्ण झाला असं मानण्यात येतं. अगदी त्याच पद्धतीनं मानवी जीवन सुद्धा त्या भगवत स्वरूपाशी एकरूपता प्राप्त केल्यानंच पूर्ण झालं असं म्हणण्यात येतं. विठ्ठल अभेदात्मक काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. अभेदात्मक काला तो खरा काला आहे.
पण त्या खऱ्या काल्याकडे जाण्याकरिता आरंभ कुठून तरी आरंभ व्हावा, तो काला आपल्या लक्षात राहावा, देवाशी आपल्याला एकत्र होऊन जायचं आहे. त्यासाठी ही प्रतिकात्मक काले करावे लागतात. आता दही आणि लाह्या आपण एकत्र करतो, हे दोन भिन्न पदार्थ आहेत, पण आता ते एकमेकांशी इतके एकरूप होऊन जातील की आता त्यांना वेगळं करायचं म्हटलं तरी ते वेगळं होऊ शकणार नाही आहे. त्यातील लाह्या ज्या आहेत त्या जीवाचं प्रतीक आहेत. लाह्या कशा आहेत? कोरड्या आहेत, शुष्क आहेत, वृक्ष आहेत. आणि दही जे असे दही आहे ते मधुर आहे, स्निग्ध आहे, रसरूप आहे. त्या लाह्यांना सुद्धा आपला वृक्षपणा टाकून द्यायचा असेल तर त्या रसरूप मधुर स्निग्ध अशा त्या दह्याशी काय करावं लागेल? एक रूप त्याला व्हावं लागेल. अगदी त्याच पद्धतीनं जीव जो परिच्छिन्न आहे, अज्ञानी आहे, रडका आहे, मरका आहे, त्याला सुद्धा जर पूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल, सुखरूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर परिपूर्णतम असलेला जो परमात्मा त्याच्याशी त्याला काय करावं लागेल? ऐक्य करावं लागेल. काला शब्दाचा अर्थच आहे एकत्रीकरण, संमिश्र काला. आपण खेडवळ असलेली बहुतेक मंडळी आहोत, जेवताना सुद्धा काला करूनच जेवायची काय आपल्याला सवय आहे. आपली माणसं जर शहरात गेली तर म्हणतात आमचं पोटच भरलं नाही म्हणतात. कसं भरेल? त्यांच्या सगळ्या घरांना जेवढी भाजी लागते ती आपल्या एकट्यालाच लागते. असं काला म्हणजे एकत्रीकरण. हे काल्याचं कीर्तन प्रतिकात्मक आहे. आणि या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची परिसमाप्ती झाली असं मानण्यात येतं. आणि काल्याच्या कीर्तनाचा जो मुख्य विषय आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी, देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं काय करायचंय? उच्चारण करायचंय. देवाच्या चरित्राच्या केवळ उच्चारण मात्रानं आपलं उत्थान होणार आहे. न देवचरितांचरित, देवाच्या चरित्राचं आचरण करायच्या भानगडीत पडायचं नाही. भगवान कृष्णाच्या तर चरित्राच्या आचरणाच्या भानगडीतच पडायचं नाही. हा करायचंच असेल आचरण तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राचं करावं. करायचंच असेल आचरण तर जे संत पुरुष आहेत त्या संत पुरुषांच्या चरित्राचं काय करावं? आचरण करावं. भगवान कृष्णाच्या चरित्राचं आचरण आपल्या मर्त्य मानवांकडून होणं शक्य नाही. कोणी म्हणेल नाही आम्ही देवाच्या चरित्राचं काय करू? आचरणच करू. तुकोबारायांनी त्यांना सांगितलेलं आहे की असा दुराग्रह जे ठेवणारे आहेत की आम्ही कृष्णाच्या चरित्राचं काय करू? आचरण करू. हरितील वस्त्री गोपिकांच्या मिशे पापत्या सरिसे मात्रा गमन, तुकाराम महाराज म्हणतात. कोणी म्हणेल देवानं गोपिकांची वस्त्र हरण करण्याची लीला केली, त्याचं मी काय करील? अनुकरण करील, आचरण करील. तुकोबाराय म्हणतात मातु गमनाचं काय लागेल? पाप लागेल. देवे उचलिली स्वकरे मेदिनी तुमचेने गोणी नुचलवे. तुकोबाराय आपल्याशी बोलतात की देवानं तळ हातावर सहज लीलेनं सर्व पृथ्वी काय केली? उचलली. त्याच्या चरित्राचं आचरण आपल्याला जमेल का? त्यानं पृथ्वी उचलली, तुम्हाला गोणी उचलत नाही म्हटली. पोत सुद्धा म्हटले नाही तुकोबाराय. त्यांना माहित होतं पोते बंद होणार आहेत. त्या मार्केटमध्ये पोते आता काय झाले? बंद झाले. ते 100 किलोचे पोते असायचे. गव्हाच्या दिवसामध्ये 120-25 किलो पर्यंत वजन भरायचं. आणि त्या काळात ती बलदंड, ती हमाल मंडळी काय करायची? उचलायची देखील. पण पुढे चालून तेवढे बळ लोकात राहिलं नाही, तर सरकारने बंद केलं. 50 किलोचे पोते आले. आणि साखरेचे 100 किलोचे असायचे, आता किती आले? 30 किलोची. ही लहान लहान मुलं मोठी होईपर्यंत 4-5 किलोवर येईल ते. आता आपलं सामर्थ्य वाढतच चाललेलं आहे. असं देवे उचलेली स्वकरे वेदीने तुमचेने गोणी उचलवे. देवे मारिले दैत्य दानव मोठे तुमचेने न तुटे तृण मात्र. देवानं मोठमोठे दैत्य दानव मारले. नुघडता बाळपणाची फुली मिया अदानवी सृष्टी केली. काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी घडविले. लहानपणी त्या सर्व दैत्यांचं काय केलं? नायनाट केलं. कोणी? त्या देवानं. आणि त्याच्या चरित्राचं आचरण आपल्याला जमेल का? तुकोबाराय म्हणतात तुमचे न तुटे तृण मात्र. गवत उपटत नाही तुम्हाला म्हणले. शेतात गेला एक जण म्हणे गवतच उपटून येतो. आला 10-20 मिनिटातच माग. लोकांनी विचारलं आला का उपटून? नाही म्हटले, ते जरा वाळलंय रान, पाणी देऊन उपटावं लागेल. एवढं आपलं सामर्थ्य आहे. मग कसं काय आपल्याला देवाच्या चरित्राचं आचरण जमेल? म्हणून देवाच्या चरित्राच्या केवळ उच्चारण मात्रानं जर आपला उद्धार होत असेल तर त्या आचरणाच्या भानगडीत कशाला पडायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. तसं तर देव अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत त्यानं जे जे काही केलं त्या सगळ्यांना चरित्र असंच म्हणतात. आणि त्या सगळ्या चरित्राचं उच्चारण लाभदायकच आहे. त्या चरित्राचं उच्चारण केलंही पाहिजे, पण अन्य वेळी
भागवत कथा इत्यादीच्या प्रसंगी आपण त्या देवाच्या समग्र चरित्राचं काय करतो, उच्चारण करतच असतो. विषय आजचा आहे. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काय करायचं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. देवाच्या लिलेला काय म्हणतात, चरित्र म्हणतात. चरित्र एक तर देवाचं असू शकतं किंवा त्या देव स्वरूपाशी एक रूप झालेल्या संत पुरुषांचं असू शकतं. आपलं कसं काय चरित्र असू शकेल, ते आमच्या पूजनीय अण्णा सांगायचे, आपलं चरित्र नाही, आपलं सगळं विचित्रच आहे. आपलं चरित्र कसं असू शकेल, देवाचं चरित्र किंवा त्या देवाच्या असलेल्या भक्तांचं चरित्र. तेही प्राणा पुरवते, आवडती मज निरुती. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, त्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे सुद्धा भगवंत म्हणतात ते सुद्धा मला प्राणापेक्षा काय आहे, प्रिय आहेत. म्हणून भगवंताचं चरित्र आणि संतांचं चरित्र, मर्त्य मानवाचं चरित्र असूच शकत नाही. आणि आता लिहितात लोक म्हणा अलीकडे, हे सिनेमातील नटनट्या, मोठे खेळाडू, उद्योगपती, राजकारणी लोक काय लिहितात, चरित्र ज्याचं त्याच लिहितात. त्यांना माहित आहे दुसऱ्याने लिहिण्यालागी काही केलंच नाही आपण. मग काय काय नाव देतात त्याला, आत्मचरित्र. आता तुमच्या चरित्राचं पठन करून कोणाला काय लाभ होणार आहे. नारदांनी आम्हा भक्तांना सांगून ठेवलेलं आहे, स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. काही ठिकाणी वैरी पाठ आहे, काही ठिकाणी नाही. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. भक्तानं काय करावं आणि काय करू नये या सूचना नारदांनी ज्यावेळेस दिल्या त्यावेळेस सांगितलं, भक्तांनी स्त्री चरित्र, धन चरित्र आणि नास्तिक चरित्र त्याचं श्रवण करू. पण देवाला न मानणारे हे मोठे लोक व्यवहारात मानले गेलेले, त्यांनी लिहिलेली चरित्र, ज्याला ते स्वतः चरित्र म्हणतात, असं कोणी जर आपल्याला आणून दिलं आणि वर 10,000 रुपये जरी दिली तरी त्याच्यावर पुन्हा 1 रुपया ठेवायचा आणि हे तुझे तू घेऊन पतन निश्चित होईल. आपण देवाच्या चरित्राचं चिंतन करायचं आणि संतांच्या चरित्राचं चिंतन करायचं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं. पण गोकुळात केलेल्या कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचं, रांगता दशे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता. हे रांगताना आणि गोधन राखताना देवानं काय केलेलं आहे, चरित्र केलेलं आहे. आणि त्या चरित्राचं काय करायचं, आज उच्चारण करायचं आहे. देव अवताराला येण्याच्या अगोदर पासूनची जी पार्श्वभूमी आहे, पापी जे अभक्त दैत्य ते मातले झाले, ओझे त्यांचे पासून अगदी देव अवताराला येईपर्यंत आणि देव अवताराला आल्यानंतर तिथून वसुदेवानं त्या देवाला गोकुळात नेऊन घालेपर्यंत तो जो भाग आहे ना चरित्राचा देवाच्या, तो कुठे सांगायचा, जन्माष्टमीच्या कीर्तनात सांगायचा. गोकुळाष्टमीचं जे कीर्तन असतं मध्यरात्री 10 ते 12, त्या कीर्तनात कोणता भाग सांगायचा, देवाला अवताराला येण्याच्या अगोदर पासूनच. त्या वसुदेव देवकीच्या विवाहात काय घडलं तो प्रसंग, आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, तिथपासूनचा सगळा भाग देवाला अवताराला येईपर्यंत आणि वसुदेवानं त्या देवाला गोकुळात नेऊन घालेपर्यंत. आणि नेऊन घातल्यानंतर सुद्धा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा इथपर्यंतचा जो भाग आहे तोही सांगायचा. पण कुठं सांगायचा, तो जन्माष्टमीच्या कीर्तनात सांगायचा. म्हटले काल्याच्या कीर्तनात काय सांगायचं, रांगता गोधने. हे सरळ सरळ 2 भाग संतांनी केलेले आपल्याला आढळून येतात. म्हणून आपण आता अशी कल्पना करायला हरकत नाही की देव अवताराला आलेले आहेत, वसुदेवानं त्यांना गोकुळात नेऊन घातलेलं आहे, तिथं आनंदी आनंद झालेला आहे. देव अगदी रांगायलाही लागलेले आहेत आणि रांगताना देवानं चरित्र केलं. रांगत
नवल केले रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी देवानं रांगताना केलेलं चरित्र आणि रांगताना केलेल्या चरित्रातला महत्वातील महत्वाचा भाग आहे चोरीत लोणी. लोणी चोरण्याची लीला, लोणी चोरण्याचं चरित्र भगवंतानं केलं. नवनीत चोरम, नवनीत चोरणारा असं त्या देवाला विशेषण साहित्यिकांनी त्या शास्त्रकारांनी दिलेलं आपल्याला आढळून येतं. देवानं लोणी चोरण्याची लीला किंवा लोणी चोरण्याचं चरित्र रांगत्या अवस्थेमध्ये केलं. आता देवाच्या घरी काही कमी होतं का हो? म्हणून मग तो लोणी चोरायला गेला गवळणींच्या घरी. काही कमी होतं का? नाही. बरं, असा काही नियम आहे का ज्याच्या घरी कमी असतं तेच चोरी करतात म्हणून? बोललेलं लक्षात येतंय का? असं काही नियमही नाही की ज्याच्या घरी फार कमी असतं तेच लोक चोरी करतात म्हणून. उलट जगातील सगळ्यात मोठमोठे चोर जर धरून आणले तर एक साहित्यामध्ये एक गोष्ट आहे बघा, एक 2 मिनिटं घेतो आपले. एक गाव होतं आणि दुर्जनांचं गाव होतं. त्या गावामध्ये सगळे दुर्जनच. किती दुर्जन? एका माणसाने 10 माणसं मारलेली, असं दुष्ट गाव. त्या गावाशी कोणी व्यवहारच ठेवत नव्हतं, संपर्क ठेवत नव्हतं, सोयरी करत नव्हतं. त्या गावावरून प्रवासाला दुसरीकडे जात नव्हते लोक, लांबून जायचे. दुर्जनांचं गाव. पण त्या गावामध्ये एक माणूस असा होता की ते सगळे गावातील दुर्जन माणसं त्याला साधू म्हणायचे. बाहेरच्या गावातील एका माणसाला कळालं की त्या गावात कोणीतरी साधू राहतो, सगळे लोक त्याला मानतात, साधू म्हणतात. त्याला आश्चर्य वाटलं. दुर्जनांच्या गावात साधूचं काय काम आहे म्हटलं. देश त्यागेनं दुर्जनम, बोलेला असे त्याग देशाचा त्याग. ज्या देशात दुर्जन राहतो त्या देशाचा त्याग करावा शास्त्राने सांगितलं. हा सगळ्या दुर्जनांच्या गावात एकटा साधू काय करतोय म्हटले. म्हणून आता जिज्ञासा निर्माण झाली. भीतच त्या गावात गेला, ज्याला साधू म्हणतात त्याला भेटायला. आणि चौकशी करत करत गेला, बघितलं, विचारपूस केली आणि मग कळालं त्याला. काय कळालं? सगळं गाव ज्याला साधू म्हणत होतं त्याने 3 माणसं मारलेली होती. म्हटले मग त्याला साधू का म्हणत होते? कारण यांनी 10, 20 मारलेले होते. ही गोष्ट कशासाठी सांगितली मी? मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही चोर म्हणता कोणाला? हे काहीतरी चोरून नेतात. शेळ्या चोर, मेंढ्या चोर, मोटरीचे केबल चोर, सायकल चोर, मोटरसायकल चोर, त्यांना बिचाऱ्यांना उगीच चोर म्हणतात. जर खरोखर जगातले सगळ्यात मोठे चोर जर धरून आणले आणि त्यांच्या रांगेत याला जर उभं केलं तर हा साधूच दिसेल. मुद्दा एवढाच आहे, घरी कमी आहे म्हणून चोरी केली जाते असं काही नाही आहे. देवाच्या घरी काही कमी होतं का? नाही. 9 लक्ष गाई, किती दूध आणि किती मुबलकता त्या लोण्याची असे. वैकुंठवासी गुरुवर्य वक्ते बाबा सांगायचे. वक्ते बाबा परिचित असतील. गुरुजींचे शिष्य, पट्ट शिष्य, रंगनाथ गुरुजींचे शिष्य, महान विद्वान होऊन गेले महाराष्ट्र भूमीमध्ये. ते सांगायचे. त्यांना विचारलं, बाबा एवढं दूध, 9 लाख गाई, किती दूध निघत असेल? मग कधी ते तापवायचं, कधी त्याचं विरजन करायचं, कधी घुसळण करायचं, कसं काय होत असेल? बरं त्या काळची लोकसंख्याही कमी. कोणीतरी विचारली शंका विद्यार्थ्यांना शिकत असताना. बाबा म्हटले, बाबा जरा विनोद बुद्धीचे होते, बोलताना थोडं अतिशयोक्तीपूर्ण बोलायचे पण त्याच्यात सार गर्भित असायचं. ते म्हटले, अरे त्याच्यात काय विशेष आहे? म्हटले एवढं दूध कुठं साठवायचे आणि कसं त्याचं लोणी करायचे, त्यात काय अवघड आहे? म्हणे तू शेततळे पाहिले की नाही? म्हणे शेततळे, गावाकडे शेततळे असतात मोठे, एकराचे शेततळे. ते म्हटले तसे शेततळे होते म्हणे. सगळं दूध आणलं की तिथं देऊन घालायचं, त्याला विरजन लावायचं. म्हटले बाबा ते ठीक आहे, आता एवढं शेततळ भर दही झालं, त्याचं घुसळण करायला रवी कशी आणायची, कसे ते घुसळण करायचं? अरे म्हटले कसली रवीन कसलं काय, ही बारकी बारकी पोरं धरून आणायची म्हणे. सकाळी त्यांचे कपडे काढून आंघोळी घालून त्यांना मग काय ते पोहायचे त्यानं घुसळण व्हायचं. हे मोठमोठे लोण्याचे गोळे असे लुटीत आणायचे. ठीक आहे, आता बाबांच्या बोलण्यात थोडीशी अतिशयोक्ती असे नका, पण त्यातून त्यांना काय सांगायचंय की तेवढी मुबलकता देवाच्या घरी त्या लोण्याची होती, मग चोरी करायला कशाला गेला? तर त्याचं कारण, त्याच्या मागच्या अनेक कारण या भागवताच्या अभ्यासक लोकांनी, उपासकांनी
ज्ञानी पुरुषांनी सांगितलेली आहेत. सगळी काही कीर्तनात सांगता येत नाही. गरिबी हटाव योजना थोडंसं सांगावं लागतंय असं आहे. त्या गोपाळांचा मुख्य व्यवसाय होता, मुख्य दूध उत्पादन, आणि त्या दुधाचा सार भाग लोणी तो नेऊन विकायचा कुठे? मथुरेच्या बाजारामध्ये, आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची. पण असं दिसून येतं पहा, दुग्ध उत्पादक जे काही लोक असतात ना, बहुतांशी, काही अपवाद असे, पण त्यांची घरची माणसं मात्र त्या दुधापासून वंचित आघाडीच असते त्यांची. लक्षात आलं? ते लोकांनी एक म्हणाई तयार केली खेड्यातील लोकांनी, दूध डेअरीला चटणी न्याहारीला म्हणतात. लक्षात आलं? असं दिसून येतं की नाही? अगदी त्या काळातही तसंच होतं. ते गोपाळ जे गोप बालक होते, देवाचे सवंगडी जे होते, त्यांच्या घरी लोणी ते उत्पादन होत होतं, पण सगळं विक्रीला जात होतं कुठं? मथुरेच्या बाजारात. मग घरी काय होतं ते मुलं सांगतात, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी काय म्हटले? ताकाचं सरोवरच आहे म्हटले. मग तुकोबाराय देखील म्हणतात, ही ताक पिणारी गवळ्यांची पोरं कुठं चांगली असतील का? गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली? ती काय चांगली असतील का? बलवान असतील का? ती काय दूध पिरे दही पिरे अशी थोडीच होती. मग देवाला वाटलं, ज्या सवंगड्यांना आपल्याला सोबत घेऊन धर्माचं रक्षण भविष्यात करायचं आहे, ते कृश होत चाललेले आहेत ताक पिऊन पिऊन, आणि त्यांच्याच घरचं लोणी त्या मथुरेच्या बाजारात नेऊन विकल्या जातं. त्या मथुरेतील धनदांडगे लोक धनबळानं दुधाचा सार भाग खरेदी करतात. बरं, ते लोक त्यांनी खाऊन काय पारायणाला बसणार आहेत का तुमच्या? कोणते? मथुरेचे लोक. उलट पारायणाला चालणाऱ्यांना मागं आणणारे लोक. लक्षात आलं का? मग धर्मकार्यात अडथळा घालणारे लोक. मग धर्माची दुहेरी हानी होत होती. कशी? ज्यांच्या बळावर धर्मरक्षण करायचं ते अशक्त होत होते, आणि जे धर्माला विघातक असणारे लोक ते बलवान होत होते. म्हणून भगवंताला काय करावं लागलं? त्याच गोपाळांच्या घरी जाऊन काय करावी लागली? लोण्याची चोरी करावी लागली. चोरी करून त्यांनाच काय करावं लागलं? खाऊ घालावं लागलं. देवानं त्या लोण्याच्या चोरीचा सपाटा त्या गोकुळामध्ये चालू केला. बरं, त्या चोरी करण्याची पद्धत अशी नव्हती की 10 किलो लोणी त्या गवळणीनं ठेवलेलं आहे, त्याच्यातील पावशरभर चोरून नेलं कळत न कळत, असं नाही. काय करायचं? पाहती गवळणी तवती वालथी दुधानी, ते खायचं, फोडून टाकायचं, सवंगड्यांना खाऊ घालायचं, वानर सगळे गोळा करून त्यांना खाऊ घालायचं, नाचधूस व्हायचा. मग त्या गवळणींच्या लक्षात येऊ लागलं, आणि त्या गवळणींनी विचार केला, ही आपली मुलं अशी पूर्वी करत नव्हती, नक्की यांना कोणीतरी गुरु भेटलेला असला पाहिजे. असं आपली मुलं तर आपण जे निमूटपणे आपण द्यायचो ते निमूटपणे त्याचा स्वीकार करायचे, हे असं काही प्रकार घडत नव्हता. मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की यांना गुरु भेटलाय, साधा गुरु नाही आहे, कृष्ण म्हणजे जगद्गुरु, महागुरु भेटलेला आहे म्हटले. आणि मग त्या गवळणी एक एक गवळण तक्रार घेऊन यशोदेकडे येऊ लागल्या, त्या यशोदेकडे तक्रारी करू लागल्या. पण तक्रार ऐकून घेते ती यशोदा कसली? कोणत्याही आईला आपला मुलगा खोडकर आहे असं दुसऱ्या बाईनं सांगितलेलं कसं पटावं? पटणारच नाही. पटलं तर नाहीच, उलट ती काय करू लागली? त्यांना भांडू लागली. काय सांगता म्हणे की माझा कृष्ण तुमच्या घरी आला आणि त्या सोबत त्यांना घेऊन काय केली? लोण्याची चोरी केली. माझ्या दृष्टी पुढून तो कुठे जात नाही. 5 वर्षाचे माझे अंगणे माझ्या खेळे, माझ्या अंगणातच ते खेळतं, माझ्या दृष्टीपासून कुठेही जात नाही. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळे गे, का लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भवराग, तुम्ही लपवून याचा भवराग, तुम्ही लपवून याचा मध्ये जागा निघून गेली. ते फडकरीत कीर्तन करतात सगळे फडाशी संबंधित नाही का, 2 उतारण्या. मग कधी कधी एक घेतली ती जागा जर असली तिथं ते थोडं गचंडी दिल्यासारखं असं पोकळी राहते. तुम्ही लपोणियाचा भोवरा, हाळ घेता सारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. त्या गवळणींना दुष्णती यशोदा देऊ लागली, त्या त्रस्त होऊन निघून गेल्या. त्यांनी विचार केला, या यशोदेने काही आपलं म्हणणं ऐकलं नाही.
पण त्या चोरीचं सत्र ज्यावेळेस वाढत गेलं आणि प्रत्यक्ष त्या यशोदेला भगवंताच्या खोडकरपणाची प्रचिती आली, त्यावेळेस मात्र तिच्या लक्षात आलं की आतापर्यंत जेवढ्या तक्रारी गवळणींनी केल्या होत्या त्या अक्षरशः काय होत्या, खऱ्या होत्या. म्हणून भगवंतानं तिनं बोलावून घेतलं आणि विचार केला की आता याला गावात ठेवणं योग्य नाही, याला शाळेत घालण्याची वेळ तर केव्हाचीच होऊन गेलेली आहे. म्हणून उद्या जाई सवे घेऊनी गोधना. आईकडून अशी आज्ञा प्राप्त झाल्यानंतर भगवंत सवंगड्यांकडे आलेले आहेत. सगळ्या सवंगड्यांना एकत्रित केलेलं आहे आणि सांगितलं आता आपलं गावात राहणं काही खरं राहिलेलं नाही, म्हणून आता तुम्ही सगळे गाया घेऊन सगळे गोपाळ काय करा, रानात या. जसं आईनं सांगितलं होतं बिना चाल लावल्याचं, तसंच देवानं सुद्धा सांगितलं. सरळ सरळ गद्यातच सांगितलं की आता उद्या तुम्ही सगळे रानात आपल्या आपल्या गाया घेऊन या. भगवंतानं आज्ञा दिल्याप्रमाणे सगळे ते सवंगडी आपापल्या वाट्याला असलेल्या गाया घेऊन देवासह वनात जाऊ लागलेले आहेत. हे पहा, आता त्यावेळेस देवासह वनात गाया चारण्याच्या उद्देशाने जाणारे गोपाळ सगळे एका वर्णाचे असतील का हो? एका कुळातील असतील का? नाही. बरं, त्यांची सगळ्यांची परिस्थिती सारखी असेल का? गायांची असलेली संख्या समान असेल का? नाही. पुन्हा त्यांनी घरून आणलेली जी शिदोरी, त्या शिदोरीचा प्रकार सारखा असेल का? नाही. सगळे भिन्न भिन्नच असेल. कोणी श्रीमंत असेल, पक्वान उच्च अन्न आणलं असेल, कोणी कदन्न सामान्य अन्न आणलं असेल. सामाजिक ऐक्याचा समरसतेचा संदेश देवानं त्या काळातच दिलेला आढळून येतो. आज फक्त समतेच्या काय होतात, गप्पा होतात, गोष्टी होतात. पण समता कोण आणू शकतो? भगवंत आणू शकतो किंवा संत आणू शकतात. बाकी कोणीही समता आणू शकत नाही. सगळे सवंगडी भगवंतासह आपल्या गाया घेऊन वनात आलेले आहेत. वनात आल्यानंतर त्या काळामध्ये आरक्षित अशी गोचर भूमी असायची प्रत्येक गावाची, ज्याला काय म्हणतात गाय रान. अजूनही आहे. आपल्या पूर्वजांचा दीर्घ दृष्टिकोन आहे त्याच्या मागचा, की भविष्यात प्रारब्धानुसार कोणाला जमीन वाट्याला येईल नाही येईल, पण असा भूमिहीन असलेला व्यक्ती सुद्धा त्यालाही गोरक्षण करता आलं पाहिजे. आरक्षित भूमी असायची. आता मराठवाड्यात अजूनही गाय राणं आहेत. मी त्या शिकण्याच्या निमित्तानं तुमच्या तिकडं 7-8 वर्ष राहिलो. अजूनही जर शेकडो एकर भूमी असेल तर त्या काळात हजारो एकर भूमी. फक्त तिथं जाऊन काय करायचं, गाया चारायला सोडून द्यायच्या. मग भगवंतानं आणि सवंगड्यानं त्या आपापल्या गाया तिथं चारायला सोडून दिल्या. आणि मग मोकळ्या वेळेत काय करायचं, तर त्या काळामध्ये प्रचलित असलेले खेळ सवंगडी आणि भगवंत खेळू लागले. विठ्ठू दांडू चेंडू लगोरी नाना यमुने सवंगडे बना गाई गोपाळ, सवंगडे बना वना वना गाई गोपाळ, सवंगडे बना 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 गाई गोपाळ, खेळ मांडिला खेळ मांडिला
लागलो सुरकवडी खेळू 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 लागलो सुरकवडी वेळ कमी असल्यामुळं अशा प्रकारचे खेळ भगवंत आपल्या सवंगड्यांसह खेळलेले आहेत आणि खेळणार कुठपर्यंत. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख, खेळायचंच काय कशाचं सुख नसतं. जर पोटात काय असेल भुकेचं दुःख असेल, क्षुधातूर जर मनुष्य झाला तर त्याला कशातच सुख वाटत, तुमच्या गीत संगीत नृत्य कशाच सुख वाटत नाही. म्हणून खेळ थांबवण्याचा भगवंतानं निर्णय घेतला. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. त्यांनी आणलेल्या ज्या शिदोऱ्या होत्या त्या एकत्रित करून त्याचा काल्याचा प्रसाद तयार केला. भगवंत मध्यभागी उभे राहिले आणि गोल असं कमलाकार, कमलाच्या पाकळ्या ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे सभोवती सगळ्या गोपाळांना भगवंतानं उभं केलेलं आहे. आणि हातामध्ये तो शिदोऱ्यांचा एकत्रित केलेला काल्याचा प्रसाद देव आता त्या सगळ्यांना वाटणार आहेत. ते भगवान शुकाचार्यांना जसं दिसलं तसं त्यांनी एका श्लोकामध्ये चित्रण केलेलं आहे. ही सगळी संत मंडळी त्या काळामध्ये होती. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुकोबराय म्हणतात भगवंताचे जे जे अवतार झाले त्या अवतारासोबत आम्ही त्या ठिकाणी होतो. तुका म्हणे तरी होतो, आम्ही त्या ठिकाणी होतो. म्हणून तर त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं वर्णन केलेलं आहे. म्हणून ते वर्णन वाचताना किंवा ही मंडळी म्हणताना आपण त्या काळात गेल्याचा आपल्याला काय होतो, भास होतो. त्या भावामध्ये आपण जातो, कारण त्या शब्दांच्या पाठीमागं काय आहे, अनुभव आहे. वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरधो हासयन्नर्मभि स्वैहि स्वर्गी लोके मिशति बुभुजे यज्ञ भोगबाल केलिहि कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. तुका म्हणे हाते टोका अधिक उने नेदी एका तुम्ही वारे बोलिलेले कुणे वेडी वा कुणी उत्तरे. महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारिला अधिकार मी आपुला. क्षमा पराध महाराज सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया शंकरा. क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकारा.